हॅलो एव्हरीवन. चला आपण पुढचा बेट स्टार्ट करूया. ठीक आहे. आपण काय बघितलं बाळांनो? क्लासिफिकेशन बघितलं, नोमेनक्लेचर बघितलं. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं प्रिपरेशन बघायचं बाळांनो. अल्कोहोल कसे बनवायचे बाळांनो? अल्कोहोल कसे बनवायचे? ठीक आहे. हां, अल्कोहोल केमिकल लॅबोरेटरीमध्ये सुद्धा बनवता येतात. ठीक आहे. हां, माहिती आहे. तू काय सांगणार आहे माहिती आहे. ओके, असू दे. मला माहिती आहे कुठून बनवणार आहे तू. लिव्ह इट सोड. ठीक आहे. अल्कोहोल प्रिपरेशनच्या मेथड्स आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया फ्रॉम अल्किल हलाइड. कशापासून बघायचा? फ्रॉम अल्किल हलाइड. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड म्हणजे अल्किल हलाइड पासून. ठीक आहे. फ्रॉम अल्किल हलाइड. ठीक आहे. म्हणजे अल्किल हलाइड यूज करून आपल्याला अल्कोहोल बनवता येतात का ते चेक करायचं. ठीक आहे. चेक करायचं इन द सेन्स बनवायचंच आहे ना आपल्याला. ठीक आहे. बनवूया आपण. आता बघा याच्यामध्ये बाळांनो आपल्याला डिफरंट रिॲक्शन्स आहेत. डिफरंट रिॲक्शन्स बघायचे आहेत. अल्किल हलाइड पासून कसे बनवता येतील आपण बघूया. कन्सिडर आपल्याकडे एखादा अल्किल हलाइड आहे. अल्किल हलाइडचे रिॲक्शन दोन पद्धतीने होणार आहेत. किती पद्धतीने बाळांनो? दोन पद्धतीने. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हे रिॲक्शन झालेली आहे. आपण रिपीट करणार आहे. याला दोन पद्धतीनं बनवता येतं. ओके. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आपण म्हणूया SN1 रिॲक्शन. कोणती बाळांनो? याच्यामध्ये अगेन पहिली SN1 रिॲक्शन. ओके. सेकंड वन SN2 रिॲक्शन. SN1 आणि SN2 रिॲक्शन अशा दोन रिॲक्शनने आपल्याला अल्कोहोल बनवता येतात अल्किल हलाइड पासून. आणि तिसरा एक पार्ट आहे याच्यामध्ये दॅट इज फ्रॉम बाय युजिंग मॉइस्ट Ag2O. ओके. मॉइस्ट Ag2O. Ag2O म्हणजे काय रे बाळांनो? सिल्वर ऑक्साईड. मॉइस्ट म्हणजे काय रे बाळांनो? ज्याच्यामध्ये मॉइश्चर ट्रॅप झालेला आहे, ज्याच्यामध्ये पाणी आहे, असे वाले. ठीक आहे. ओके. आता एवढ्या पद्धतीने आपल्याला बनवता येणार आहे. आपण सुरुवात करूया एक रिॲक्शन पासून. ठीक आहे. ओके. पहिली रिॲक्शन. ओके. याच्यातली पहिली रिॲक्शन आपण सुरुवात करून देऊया. ओके. पहिली रिॲक्शन SN1 रिॲक्शन. ठीक आहे. SN1 रिॲक्शन यूज करून आपल्याला अल्किल हलाइड पासून SN1 रिॲक्शन यूज करून अल्कोहोल कसे बनवता येतील ते बघूया. ओके. आता SN1 रिॲक्शन म्हणलं की आपल्याला पटकन कोणतं आठवलं पाहिजे बाळांनो? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आठवलं पाहिजे. काय आठवलं पाहिजे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आठवला पाहिजे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये आपण SN1 आणि SN2 रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. ओके. आपण इथं रिवाइज करणार आहे. बघूया आपण. ठीक आहे. आता बघा SN1 रिॲक्शन काय आहे? S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक आणि वन जो लिहितोय आपण तो स्टँड करतोय युनिमॉलिक्युलर. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन हा कम्प्लिटली डिपेंड असणार आहे कशावरती बाळांनो? स्टार्टिंग मटेरियल वरती किंवा जो रिॲक्टंट आहे एकच रिॲक्टंट. ओके. त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. ओके. आपण बघूया S फॉर सबस्टिट्यूशन. चला याचा लॉंग फॉर्म लिहून घेऊया मस्त. ओके. S फॉर सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, युनिमॉलिक्युलर. कसं रे बाळांनो? युनिमॉलिक्युलर. न्यूक्लियोफिलिक, सबस्टिट्यूशन, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनचा रेट हा फक्त एकावरतीच डिपेंड असणार आहे. दोन रिएजंट वरती डिपेंड नसणार आहे. एकाच रिएजंट वरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आपण याच्यातले की पॉइंट्स एक बघत जाऊया आणि त्याच्यानुसार मग फायनल प्रोडक्ट, स्टेप्स, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. ठीक आहे. ओके. रिॲक्शन काय असेल बघा रे बाळांनो? रिॲक्शन सगळ्यात पहिल्यांदा आपण रिॲक्शन बघूया.
रिॲक्शन मध्ये काय असणार आहे, तुम्हाला एक स्टार्टिंग मटेरियल दिलेलं असणार आहे, काहीही दिलेलं असो, अजिबात काहीच नाही, ऍज इट इज लिहून टाकायचं. ठीक आहे, आपल्याला काय स्टार्टिंग मटेरियल दिलेलं असेल बाळांनो, कन्सिडर असा अरोमॅटिक अल्कोहोल दिलेला असेल, किंवा आपल्याला इथं अल्किल हॅलाइड दिलेला असेल, इथं आपण लिहूया Br. काय दिलं बाळांनो, ब्रोमो बेन्झिल ब्रोमाइड. काय बाळांनो, बेन्झिल ब्रोमाइड. नाव याच्यामध्ये दुसरं काहीच ऍड करायचं नाही, फक्त आणि फक्त वॉटर. काय ऍड करायचं, फक्त आणि फक्त वॉटर. नाव याच्यामध्ये काय होईल, सगळ्यात पहिल्यांदा बघा काय होणार आहे, याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट काही असं मिळणार आहे, ब्रोमीन निघून जाणार आहे. ब्रोमीन निघून गेला, इथं कोण येणार आहे बाळांनो, OH. आता ब्रोमीन कुठे गेला बघा, याच्यामध्ये H2O होता, याच्यातला एक H+ बाहेर गेलाय आणि Br- आहे, म्हणून इथं काय असेल बाळांनो, बाहेर HBr. कसा असणार आहे तो, ऍक्वस असणार आहे. जास्त रिएक्टिव्ह असेल का, नाही. ठीक आहे, तो रिएक्टिव्ह जास्त नसणार आहे. राहील का लक्षात, ओके ठीक आहे. नाव याचं रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं बाळांनो, मेकॅनिझम. ठीक आहे, रिएक्शनचं काय बघायचं आपल्याला, मेकॅनिझम. मेकॅनिझम खूप महत्वाचं आहे बाळांनो, या रिएक्शन मध्ये मेकॅनिझम खूप 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 महत्वाचं आहे. नाव कन्सिडर, आपण जो अरोमॅटिक रिंग होती त्याला लिहिला pH, इथं असा लिहिलाय Br. आता हा Br बघा, स्टेरिओकेमिस्ट्रीचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघायचं याला. ठीक आहे, काय हा जो Br आहे, हा Br निघून जाणार आहे. आपण सॉल्व्हंट ऍड केला, काय केलं बाळांनो, सॉल्व्हंट ऍड केलाय. सॉल्व्हंट कोणता आहे, वॉटर. सॉल्व्हंट कोणता आहे बाळांनो, वॉटर आहे. वॉटर ऍड केला तर पहिल्यांदा काय होईल बाळांनो, हा pH आहे, इथं असा कार्बोकॅटायन बनेल. काय बनेल, कार्बोकॅटायन. बाहेर काय गेलाय, Br निगेटिव्ह बाहेर गेलेला आहे, बरोबर आहे की नाही. प्लस इथं आपण म्हणूया प्लस Br निगेटिव्ह. नाव आपल्याकडे काय आहे रे बाळांनो, वॉटर आहे. वॉटर काय करेल, याच्यावरती अटॅक करेल. नाव आता आपल्याला बघायचंय काय, आता खूप महत्वाचं आहे, इथं खूप महत्वाचं आहे. इथं म्हणलंय काय, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कसा असतो, प्लेनार असतो. आपण असं म्हणूया, हा एक ग्रुप घेतला आपण, हा एक ग्रुप घेतलाय बघा, हा बेन्झीन रिंग आपण कन्सिडर करूया. ओके, ही बेन्झीन रिंग अशी दिसते. ठीक आहे, एका साईडला बेन्झीन रिंग आहे, एका साईडला ओके असे 3 ग्रुप आहेत. ठीक आहे, दिसतंय का रे बाळांनो, ओके दिसतंय ना, ठीक आहे. चेंज करू, दिसतंय ना, गुड. ठीक आहे, असे 3 ग्रुप आहेत बाळांनो. नाव 3 कोणते कोणते आहेत बघा, इथं pH आहे, CH3 आहे आणि एक हायड्रोजन प्रेझेंट आहे की नाही, आहे. मग आपण असं म्हणूया, ओके असं म्हणूया, हा कोण आहे बाळांनो, pH आहे. हा कोण आहे बाळांनो, CH3. हा कोण आहे बाळांनो, हायड्रोजन. आता याच्यामध्ये काय असणार आहे बाळांनो, याच्यामध्ये एक लोब रिकामा असणार आहे. काय असणार आहे, एक लोब रिकामा, दॅट इज 2p ऑर्बिटल रिकामा असणार आहे. कार्बोकॅटायन कुठे प्रेझेंट असणार आहे, 2p ऑर्बिटल मध्ये. आणि 2p ऑर्बिटलचं लोब एक वरती असं म्हणूया, एक खालती असं म्हणूया, किंवा जर असं बघितला, एक समोर असणार आहे, एक कुठे असणार आहे बाळांनो, पाठीमाग. बरोबर आहे का, ठीक आहे. आपण जर याला असं लिहिलं, व्यवस्थित बघा बाळांनो. ठीक आहे, हा समजणं खूप महत्वाचं आहे बरं का. एक वेळेस समजला की परत परत त्याला बघायची गरज पडणार नाही. ओके, नाव आपण काय केला, हा कार्बन जो कार्बोकॅटायन आहे त्याला असा लिहिला इथं. ओके, देन जो pH आहे तो pH असं लिहून घेतला, pH. ठीक आहे, आणि कन्सिडर आपण पाठीमागच्या साईडला मिथाइल लिहिला, इथं हायड्रोजन लिहिला. ठीक आहे, आता याला आपण असं लिहितोय बाळांनो. ठीक आहे, ओके. आणि याचा जो लोब आहे, लोब कसा आहे रे बाळांनो, हा p ऑर्बिटलचा लोब असा प्रेझेंट आहे. बरोबर आहे का, हा. आता हा काय आहे, हा व्हॅकंट ऑर्बिटल आहे. हा काय रे बाळांनो, व्हॅकंट ऑर्बिटल. कोणता व्हॅकंट ऑर्बिटल, सांगा पटकन, 2p व्हॅकंट ऑर्बिटल. 2p व्हॅकंट ऑर्बिटल. हा ऑर्बिटल कसा असणार आहे बाळांनो, रिकामा असणार आहे. राहील का लक्षात, राहील का लक्षात, ठीक आहे. हा व्हॅकंट ऑर्बिटल आहे. p ऑर्बिटल असा असतो ना. आपण काय करूया, याला परत रिराईट करून घेऊया नेक्स्ट पेज वरती, म्हणजे लक्षात येईल. कन्सिडर आपण काय केला बघा रे बाळांनो, हा कार्बन आहे म्हणला. ठीक आहे, याचा p ऑर्बिटल असा रिकामा आहे असं सांगितलं आपण. हा काय रे बाळांनो, 2p ऑर्बिटल आहे. ठीक आहे, या प्लेन मध्ये ओके, इथे कोण आहे रे बाळांनो, इथे कोण आहे, हा
कोण आहे इथे बघा, इथे कोण आहे पीएच. ओके, नाव इथे कोण आहे CH3, इथे कोण आहे हायड्रोजन. आता हा CH3 जो आहे तो कुठे आहे पाठीमागच्या साईडला, म्हणून याला जनरली कसं डिनोट केलं जातं बघा, याला डिनोट कसं केलं जातं लिहितायच बघा ऑन पेपर, याला असं दाखवलं जातं, हा डॉटेड सांगितलं जातो, हा कुठे आहे पाठीमागच्या साईडला आहे. ठीक आहे, आणि इथे जो हायड्रोजन आहे बाळांनो, तो हायड्रोजन कुठे आहे रे बाळांनो, कुठे फ्रंटला पुढच्या साईडला. मग आता याला जर व्यवस्थित बघितला, हा दिसतोय कसा असा, हा कसा दिसतोय असा. ओके, हा पुढे एक लोब रिकामा, हा पाठीमागे एक लोब रिकामा, याला जर असा ठेवला आपण तर इथे एक लोब रिकामा आहे, इथे एक लोब रिकामा आहे. नाव आपला जो न्यूक्लियोफाइल येणार आहे तो इकडून पण येऊ शकतो, आपला जो न्यूक्लियोफाइल येणार आहे तो इकडच्या साईडनं सुद्धा येऊ शकतो, म्हणजे पुढून सुद्धा येऊ शकतो, पाठीमागनं सुद्धा येऊ शकतो. म्हणजे आपण ज्या वेळेला याच्यामध्ये वॉटरची ऍडिशन करू, कशाची ऍडिशन करू, वॉटर. आता वॉटरने जर समजा पुढच्या साईडने अटॅक केलं, या साईडने, कुठल्या साईडने, या लोबमध्ये, या रिकाम्या ऑर्बिटलमध्ये जर अटॅक केला तर आपलं कसं बनेल रे बाळांनो, इथं पीएच, ठीक आहे, हा कार्बन, इथं CH3, इथं हायड्रोजन, हायड्रोजन कसं आहे डॉटेड का वेज, सॉलिड वेज, बरोबर आहे. आणि दुसरा वाला कोण रे बाळांनो, दुसरा वाला CH3 कुठं असणार आहे असा डॉट 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 लाईन वरती असणार आहे, कुठे बाळांनो असा डॉट 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 डॉट. ठीक आहे, ओके, डॉटेड म्हणजे कुठं असतो, तो प्लेनच्या पाठीमागच्या साईडला असतो. ओके, नाव आता बघा आलाय कोण बाळांनो, नवीन इंट्रोड्यूस झालाय कोण, OH. OH कुठं असणार आहे, इथे असणार आहे पुढच्या साईडला, बरोबर आहे की नाही. ओके, दुसरा समजा या वॉटर मॉलिक्युलने पाठीमागच्या साईडने अटॅक केले, कुठल्या साईडने, कुठल्या लोबमध्ये, इकडच्या लोबमध्ये, या वाल्या लोबमध्ये जर अटॅक झाला तर काय होईल, सेम स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट किंवा स्ट्रक्चरल अरेंजमेंट जी असेल ते कशी असणार आहे, सेम. आपण म्हणूया इथं पीएच आहे, ठीक आहे, इथं डॉटेड वरती CH3 आहे, इथं वेज वरती, सॉलिड वेज वरती हायड्रोजन आहे, एक OH सुद्धा प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे, OH. तो कुठे असणार आहे बाळांनो, इथे असणार आहे, बरोबर आहे की नाही. ओके, याला असं रिप्रेझेंट केलं जातं. ओके, राहील का लक्षात, काय बनलाय, कार्बोकॅटायन बनलाय. कार्बोकॅटायनवर पुढच्या साईडनं अटॅक झाला, पुढच्या साईडनं OH येईल, पाठीमागच्या साईडनं अटॅक झाला, पाठीमागच्या साईडने OH येईल. राहील का बाळांनो लक्षात. ओके, यालाच काय करूया आपण, नॉर्मल पेपरवरती कसं लिहिता येईल बघा. तुम्हाला कसं दिलं जातं, स्टेरिओकेमिस्ट्री दिली जाईल, स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये कसं मेन्शन केलं जाईल वगैरे बाळांनो. स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये कोण आहे बाबा, एक मिनिट हा, कैमरामैन थोड़ा देख लीजिए. ओके, बरं बाळांनो याला आपण असं लिहिलंय. ओके, एखाद्याला वाटलं की सर नॉर्मल पेपरमध्ये ऑन पेपर कसा दाखवू शकतो आपण याला, ठीक आहे, आपण बघूया कसं दाखवता येईल. आपण काय लिहिलं होता, पीएच. इथं काय होता, BR. कोण होता रे बाळांनो, BR. इथं BR लिहिला आपण. देन आपण ज्या वेळेला याची रिएक्शन पाण्यासोबत करू, वॉटर, ठीक आहे, आपल्याला दोन प्रोडक्ट मिळालेत. हा काय मिळाला बाळांनो, 50%. हा किती मिळालाय, 50%. हा सुद्धा किती मिळालाय, 50%. बरोबर आहे का, म्हणजे दोन प्रोडक्ट मिळतात आपल्याला. याला म्हणतो आपण मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. याला काय म्हणतो आपण, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. RS कॉन्फिगरेशन आपल्याला काढून बघायचं, डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, ओके. या केसमध्ये काय केलं आपण, या दोघांना लिहिलं, ठीक आहे, आपला स्टार्टिंग मटेरियल घेतला, याच्यामध्ये काय सांगितलं आपण, कार्बोकॅटायन बनलाय, पीएच असा सांगितलं आपण, इथं कार्बोकॅटायन बनलाय. नाव आता मला सांगा, हा पेपरचा प्लेन आहे, प्लेनच्या फ्रंट साइडने अटॅक झाला, येणारा ग्रुप कुठे येईल, सॉलिड वेज वरती. प्लेनच्या पाठीमागने अटॅक झाला, येणारा ग्रुप कुठे येईल, डॉटेड वेज वरती. कुठे बाळांनो, डॉटेड वेज आणि सॉलिड वेज. म्हणजे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतील. इथं पाणी आहे आपल्याकडे, H2O ची ऍडिशन केली, आपल्याला प्रोडक्ट कसा मिळेल, असा वेज, सॉलिड वेज, बरोबर आहे, असा एक. प्लस दुसरा काय असेल रे बाळांनो, पीएच, डॉटेड 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 डॉटेड, इथं OH. दोन प्रोडक्ट, म्हणजे हे दोन आणि हे दोन, दोन्ही कसे आहेत, सेमच आहेत. म्हणजे हा किती मिळेल बाळांनो आपल्याला, 50%. हा सुद्धा किती मिळेल आपल्याला, 50%. 50-50, 20-20 नाही, 50-50 बाळांनो. लगेच 20-20 चालू केलंय, 50-50. ठीक आहे, ओके. म्हणजे हा आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. आता जर व्यवस्थित बघितलं आपण, आपल्याला हा माहिती आहे का याचं कॉन्फिगरेशन काय, काही नाही माहिती.
बरोबर आहे की नाही? ओके, पण याच्यापासून काय म्हणलाय? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कसं असतं? प्लेनार. कार्बोकॅटायन कसं असतं बाळांनो? प्लेनार. ओके, मग याला आपण असं म्हणूया sp2 हायब्रिड ऑर्बिटल विच इज प्लेनार. म्हणून प्लेनच्या वरच्या साईडने आणि प्लेनच्या खालच्या साईडने इथे अटॅक होतोय आणि आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. राहील का लक्षात बाळांनो? गुड. ठीक आहे. ओके, नाव लेट मी नो. आता आपण ही 50-50 म्हणले. आपण काय म्हणलं? हे दोन्ही कसे आले बाळांनो? 50-50, अर्धा अर्धा, 50-50% भेटलेत आपल्याला. नाव हे दोन काय आहेत एकमेकाचे ते सुद्धा बघायला लागेल आपल्याला. काय बघायचं बाळांनो? हे दोन्ही काय आहेत? कोण आहेत? हम आपके है कौन? ठीक है, देखते हैं कौन है भाई एक दूसरे के ये. ठीक है, देखो बेटा यहाँ पे आर एस कॉन्फ़िगरेशन मैंने पढ़ाया था, बहुत अच्छे से पढ़ाया था, बहुत अच्छे से करवाया था. ये अभी करना है आपको. ठीक है, यहाँ पे देखो 1 2 3 हाइड्रोजन कहाँ पे बेटा? डॉटेड पे. हाइड्रोजन को मैं यहाँ पे लिख दूं ऐसे, हाइड्रोजन. ठीक है, ये कितना नंबर रहेगा? 4. तो रोटेशन कैसा जाएगा? अँटी क्लॉकवाइज. कसं जाईल रे बाळांनो रोटेशन? अँटी क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज असेल तर काय लिहितो आपण? यस. काय लिहितो बाळांनो? कॉन्फिगरेशन आली यस. याची कॉन्फिगरेशन काय आली? यस कॉन्फिगरेशन. दुसरा वाला हा 1 2 3 हायड्रोजन कुठे आहे? सॉलिड वेज वरती. हायड्रोजन कुठे आहे? सॉलिड वेज. हायड्रोजन जर सॉलिड वेज वरती असेल तर या केसमध्ये काय होतं बघा? रोटेशन अँटी क्लॉकवाइज. रोटेशन कसं चाललंय? अँटी क्लॉकवाइज. रोटेशन अँटी क्लॉकवाइज चाललंय. पण लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप जर अबोव द प्लेन असेल, कोणता ग्रुप बाळांनो? लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप जर अबोव द प्लेन असेल तर काय करायचं? जी कॉन्फिगरेशन आले चेंज करून टाकायची. जी कॉन्फिगरेशन आले त्याला काय करायचं बाळांनो? चेंज करायचं. मी तुम्हाला स्टेरिओ आयसोमेरिझम होता त्याच्यामध्ये हा वाला पार्ट खूप डीप मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, आपण वाटल्यास आपण काय करूया? फर्दर आणखी एक वेळेस त्याला रिवाइज करूया, काही हरकत नाहीये. इथे आर एस कॉन्फिगरेशन समजलं तुम्हाला. आता हा अँटी क्लॉकवाइज आहे. अँटी क्लॉकवाइज म्हणले की काय असणार आहे? यस असणार आहे. यस. नाव लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप जर अबोव द प्लेन असेल तर यसचं कॉन्फिगरेशन काय होईल बाळांनो? चेंज होईल. काय बनेल बाळांनो? यस काय चेंज होईल? आर. काय बनेल बाळांनो? आर. म्हणजे हा काय भेटला आपल्याला? आर. आर एस काय असतात एकमेकाचे? इनॅन्शोमर. इफ देर आर टू कंपाउंड्स इन अ मिक्सचर with RS configuration called as enantiomers of each other. हे दोन्ही काय आहेत एकमेकाचे? enantiomers. काय बाळांनो? हे दोन्ही एकमेकाचे enantiomer. हे दोन्ही एकमेकाचे enantiomer आहेत. ठीक आहे. नाव आता enantiomer आहेत. कॅरल सेंटर कसं आहे बाळांनो? एकच आहे आणि दोघांचं मिक्सचर आहे. दोघांचं काय रे बाळांनो? मिक्सचर आहे. एक डी आहे दुसरा एल आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहे? डीएल मिक्सचर. इनॅन्शिओमर्स याला काय म्हणलं आपण? परत दुसरा टर्मिनॉलॉजी दुसरी वापरली आपण, याला म्हणला डीएल मिक्सचर. ओके, परत डीएल मिक्सचर. आरएस कॉन्फिगरेशन आहे. आरएस कॉन्फिगरेशन असेल तर त्याला आपण काय म्हणणार? रेसिमिक मिक्सचर. काय म्हणायचं बाळांनो? रेसिमिक. हा काय रे बाळांनो? रेसिमिक मिक्सचर आहे बाळांनो. हा काय आहे? रेसिमिक मिक्सचर. म्हणजे कुठल्याही कंपाऊंड मध्ये सिंगल कायरल सेंटर आहे, आर आणि एस कॉन्फिगरेशन आली, काय म्हणायचं त्याला? डीएल मिक्सचर, रेसिमिक मिक्सचर. राहील लक्षात? आणि ह्या पेअर कशा आहेत एकमेकाच्या? इनॅन्शिओमरच्या पेअर आहेत. लिटिल बिट कन्फ्युजन आहे पण ओके ठीक आहे, थोडं व्यवस्थित समजलं की समजून जाईल, काही हरकत नाहीये. याच्यामध्ये आहे काय कॉम्प्लिकेटेड तर दुसरं काहीच नाही. इथं जो कार्बोकॅटायन बनतोय तो कार्बोकॅटायन कसा असतो? प्लेनार असतो. येणारा न्यूक्लियोफाइल समोरून पण अटॅक करू शकतो, पाठीमागनं पण अटॅक करू शकतो. समोरून अटॅक केल्याच्या नंतर हा कंपाऊंड बनेल जो की 50% बनेल, पाठीमागनं अटॅक केल्याच्या नंतर हा कंपाऊंड बनेल जो की अगेन 50% असेल. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आरएस कॉन्फिगरेशन काढू शकता. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आरएस कॉन्फिगरेशन काढू शकता. या केसमध्ये बघा, आपण जर आरएस कॉन्फिगरेशन काढायचं म्हणलं 1 2 3 4, 1 कडनं 2 कडे, 2 कडनं 3 कडे, 3 कडनं परत 4 कडे, कॉन्फिगरेशन काय चाललंय? आर कॉन्फिगरेशन. आर कॉन्फिगरेशन आहे, व्यवस्थित आहे का? कॉन्फिगरेशन काय आहे? आर आहे. लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे? अबोव द प्लेन. आर चेंजेस टू काय होईल रे बाळांनो? यस. काय बनेल? हा
यस, ठीक आहे. ओके, वरच्या केसमध्ये बघा, 1 फिनाइल 2 मिथाइल 3 हायड्रोजन 4. इकडं काय चाललंय कॉन्फिगरेशन, अँटी क्लॉकवाईज चाललंय. अँटी क्लॉकवाईजला काय म्हणतो आपण, यस, हायेस्ट प्रायोरिटी लोएस्ट प्रायोरिटीचा कॉन्सेप्ट परत लावून द्या. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अबव द प्लेन, यस चेंजेस टू आर. याचं कॉन्फिगरेशन काय आलं बाळांनो, यस चेंजेस टू आर. आणि याचं काय होतं, आर चेंजेस टू यस. राहील का लक्षात, राहील का लक्षात, ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित रेसिमिक मिक्सचर मिळतं एवढं डोक्यात ठेवा. SN1 रिएक्शन असेल तर काय मिळतं बाळांनो, रेसिमिक मिक्सचर मिळतं. ओके, राहील लक्षात बाळांनो, ठीक आहे, चालेल. ओके, नेक्स्ट वन. चला आता आपण काय करूया, ह्याच्या रिलेटेड काही गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत, खूप पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. याला कंडिशन बघा, याला रिक्वायर्ड कंडिशन वगैरे सगळ्या आपण गोष्टी डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. SN1 रिएक्शन आहे बाळांनो. SN1चा आपल्याला लॉंग फॉर्म वगैरे कळालेलं आहे. ठीक आहे. रिएक्शन कंडिशन्स बघूया आपण. रिएक्शन कंडिशन्स, कंडिशन फॉर रिएक्शन. रिएक्शनची कंडिशन काय असणार आहे आपल्याला बघायचं आहे बाळांनो, ठीक आहे. ओके, रिएक्शनची कंडिशन्स आपल्याला बघायच्या आहेत. नाव चला, सगळ्यात पहिल्यांदा बाळांनो रिएक्शन, ओके, पहिली 2 स्टेप रिएक्शन. किती स्टेपची रिएक्शन बाळांनो, 2 स्टेप रिएक्शन. ही कशी आहे, 2 स्टेप रिएक्शन आहे. रिएक्शन कशी आहे, 2 स्टेप रिएक्शन. पहिला फर्स्ट स्टेप कोणती असणार आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कोणती आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन फॉर्मेशन असणार आहे पहिली स्टेप, ठीक आहे. सेकंड स्टेप, ओके, याला आपण पहिल्या स्टेपला परत थोडंसं डिस्कस करूया का. ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कशी असते रे बाळांनो, स्लोअर स्टेप असते. ओके, यालाच आणखी एक म्हणलं जातं RDS. RDS, ओके. RDS म्हणजे काय रे बाळांनो, रेट डिटरमाइनिंग, रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ही कशी आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, स्लोवेस्ट स्टेप आहे. दुसरा सेकंड स्टेप, ओके. आता सेकंड स्टेप म्हणजे कोणती रे बाळांनो, हा, अप्रोच ऑफ न्यूक्लियोफाइल, दॅट इज अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइलचा अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. ओके, ही स्टेप कशी असते, फास्टर स्टेप असते. ही स्टेप कशी असते बाळांनो, फास्टर स्टेप असते. 2 स्टेप मेकॅनिझम, पहिला फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, दुसरा अप्रोच ऑफ न्यूक्लियोफाइल. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कशी असते, रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. अप्रोच ऑफ न्यूक्लियोफाइल कशी असते, स्लोअर स्टेप असते. जर यांना परत तुम्हाला जर वाटलं की कन्फ्युजन होत असेल तर आपण याला आणखी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, कसा डिस्ट्रीब्यूट करायचं बघा रे बाळांनो. ओके, बघा,
ओके, पहिली स्टेप आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, बरोबर आहे का? पहिली स्टेप कोणती आहे? रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. ठीक आहे. आरडीएस स्टेप मध्ये काय होतं? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. म्हणजे काय करायचं? सिम्पली आपल्याकडे जो ग्रुप आहे, फॉर एक्झाम्पल आपण असा बी आर घेतलाय. ओके, ही कशी असते? स्लो स्टेप असते. ही कशी असते? स्लो स्टेप असते. आता स्लो स्टेप आहे तर काय होणार आहे? तर हळूहळू हळूहळू कार्बोकॅटायन बनणार आहे प्लस बी आर मायनस बाहेर जाणार आहे. ओके, हा काय झालं बाळांनो? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. दुसरा अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. कशी स्टेप आहे बाळांनो? फास्टर स्टेप आहे. स्टेप कशी आहे? फास्टर आहे. स्टेप कशी आहे बाळांनो? फास्टर. लाइट गई क्या? लाइट गई? ओके, याला जर आपण सेपरेट केलं तर सेकंड स्टेप कशी आहे बाळांनो? अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. ती स्टेप कशी असते? फास्टर. म्हणजे आपण काय म्हणलं होतं की कार्बोकॅटायन जो बनलाय, असा कार्बोकॅटायन बनलेला आहे, इथं आपण कशाचा अटॅक करतोय? वॉटर मॉलिक्यूलचा अटॅक करतोय. वॉटर मॉलिक्यूल काय करेल? सिम्पली इथं अटॅक करेल आणि याच्यापासून काय मिळेल आपल्याला? अल्कोहोल मिळेल असं. ठीक आहे. ओके, आता ह्या झाल्या दोन स्टेप. ओके, फर्दर मोर याच्यातले की पॉइंट्स आहेत बरं का हे. ठीक आहे, किंवा कंडिशन्स म्हणतोय आपण. नेक्स्ट वन. ओके, रिएक्शन कंडिशन्स. देन याला रिक्वायर्ड कंडिशन काय आहे? आपण काय बघितले रे बाळांनो सध्या? काय बघितले? आठवत पण नाही. शाबाश. काय बघितले आपण? अरे सांगा की रे बाळांनो. ठीक आहे, आपण बघितले रिएक्शन साठी रिक्वायर्ड स्टेप्स. कोणत्या स्टेप होत्या? फास्टर स्टेप, स्लोअर स्टेप. फास्टर स्टेप कोणती? कार्बोकॅटायन फॉर्मेशन. स्लोअर स्टेप कोणती रे बाळांनो? अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. वाह, शाबाश. हा म्हणताय, थोडी लाज वाटते का? फास्टर स्टेप कोणती असते? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. स्लोअर स्टेप कोणती असते? अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. बरोबर? वा 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 वा, सल्यूट सल्यूट सल्यूट. ओके, हाणले पाहिजे धरून, एक एक सडकावले पाहिजेत. फास्टर स्टेप कोणती? अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइलची असते, अप्रोच ऑफ न्यूक्लियोफाइलची असते. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कशी असते? स्लोअर असते. ठीक आहे, अजिबात या गोष्टीला मिस करायचं नाही किंवा विसरायचं नाही बरं का. चलो नेक्स्ट वन. ओके, आता याच्यामध्ये एनर्जी प्रोफाइल डायग्रामला आपण डिस्कस करूया. एनर्जी प्रोफाइल डायग्राम. चलो बेटा, इसका नेक्स्ट बिट देख लेते हैं. देखो एनर्जी प्रोफाइल डायग्राम. अब रिएक्शन कितनी स्टेप किया? 2 स्टेप किया. अगर रिएक्शन 2 स्टेप की है तो एनर्जी प्रोफाइल डायग्राम भी कितने स्टेप में रहेगी? 2 स्टेप में रहेगी. एनर्जी प्रोफाइल डायग्राम्स कितनी रहेगी? 2 रहेगी. उसके हम्प्स कितने रहेंगे? मतलब कितने अमाउंट एनर्जी के ऐसे हम्प्स कितने बनेंगे? 2 बनेंगे. ठीक है, तो देखो कंसिडर करो, यहां से इनिशियल में स्टार्टिंग मटेरियल स्टार्ट होया, पहला रिएक्टेंट आ गया, यहाँ पे ऐसे यहाँ पे कार्बोकैटायन बनना स्टार्ट हो गया. देन यहाँ पे कार्बोकैटायन बन गया, यहाँ पे देखो कार्बोकैटायन पे न्यूक्लियोफाइल अटैक हो गया, यहाँ पे ऐसे अपना प्रोडक्ट बनके रेडी. ठीक है, मतलब स्टार्टिंग मटेरियल जो है, अगर हम लोग ऐसे लिख दो इसको, देखो बेटा यहाँ पे थोड़ा सा फोकस करना है, इस पे क्वेश्चन आता है. यहाँ पे हम लोग कहते हैं आर एक्स मतलब क्या होता है बेटा? अल्किल हैलाइड कोई भी हो. ठीक है, और यहाँ पे देखो इस स्टेप पे जो आर ग्रुप से निकल के एक्स बाहर जा रहा है बेटा. ठीक है, बाहर चला गया. अब यहाँ पे देखो बेटा ये क्या बन गया? आर कैटायन बन गया. आर कैटायन बन गया मतलब यहाँ पे कार्बोकैटायन बन गया. एक्स बाहर निकल जा चुका है. अब यहाँ पे क्या होगा? ये वाली केस में यहाँ पे पॉजिटिव चार्ज है, यहाँ पे न्यूक्लियोफाइल अप्रोच करना स्टार्ट कर देगा. न्यूक्लियोफाइल यहाँ पे क्या करेगा बेटा? अटैक करेगा. अब न्यूक्लियोफाइल ने जैसे अटैक किया, यहाँ पे अपना ऐसे प्रोडक्ट बन जाएगा. ओके, यहाँ पे क्या क्या चीजें याद रखनी है, यहाँ पे क्या क्या क्वेश्चन आ सकते हैं, किस तरीके से आ सकते हैं, कसे क्वेश्चन येतील आपण थोडंसं बघूया बाळांनो. ठीक आहे, बघा रे बाळांनो, इथं काय होईल? आपण काय करूया? एक 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 बीट आपण डिस्कस करूया. बघा इथं आपण म्हणला ए. ठीक आहे, इथं काय म्हणला आपण? ए. ए काय असणार आहे बाळांनो? हा जो ए आहे हा ए काय असेल, हा बी काय असेल, हा सी काय असेल, डी काय असेल आणि हा एफ काय असेल, याच्यावरती क्वेश्चन पडतो, लक्षात असू द्या. ठीक आहे, ए म्हणजे काय असणार आहे बाळांनो? स्टार्टिंग मटेरियल आहे, रिएजंट आहे, अल्किल हॅलाइड आहे. ठीक आहे, दुसरा बी म्हणजे काय असणार आहे? त्या लेवलवरती त्या एनर्जीला तिथला ग्रुप जो आहे, लिव्हिंग ग्रुप काय होते बाळांनो? तिथून डिपार्ट व्हायला चालू होतोय, लिव्हिंग ग्रुप तिथून निघायला चालू होते, बाहेर जायला चालू होतो बाळांनो.
बरोबर आहे का? ठीक आहे, बाहेर जायला चालू झाला, इथं एक्स काय व्हायला लागलाय, बाहेर जायला लागलाय. इथं आर पॉझिटिव्ह, आर पॉझिटिव्ह म्हणजे काय रे बाळांनो, कार्बोकॅटायन. काय बनलाय, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन एक वेळेस बनला, एनर्जी कशी होईल, डाऊन होईल. लिटल बिट तो कसा असणार आहे, स्टेबल असणार आहे. फर्दर मोर जसा न्यूक्लियोफाइल अप्रोच करायला स्टार्ट करतो, एनर्जी अगेन काय होते, वाढते. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला आपला न्यूक्लियोफाइल अप्रोच झाला, प्रोडक्ट जो बनला, प्रोडक्ट कुठं असणार आहे बाळांनो, हा प्रोडक्ट स्टार्टिंग मटेरियलच्या खालच्या लेवलला असणार आहे, इथं. बरोबर आहे का? ठीक आहे, याच्यामध्ये बघा बाळांनो, ओके, एवढा काय असणार आहे, हा डेल्टा ई असणार आहे एनर्जी. ठीक आहे. दुसरी इथं कमी एनर्जी लागते, ओके, डेल्टा ई, सेकंड डेल्टा ई ही कशी असते, कमी असते. ओके, लक्षात असू द्या. ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला ए बी सी डी ई दिले जातील. इंटरमिडिएट फाइंड आउट करायला लागेल, किंवा न्यूक्लियोफाइल अप्रोच फाइंड आउट करायला लागेल, किंवा काय आहे सगळ्या गोष्टी इथं फाइंड आउट करायला लागतील बाळांनो. असा क्वेश्चन आतापर्यंत पडलेला नाहीये, पण पडू शकतो, दॅर इज पॉसिबिलिटी. ठीक आहे. ओके, हा मला समजला बाळांनो, पार्ट समजला बाळांनो, समजला? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया, आपण आणखी एक स्टेप पुढे जाऊया. ओके, रिॲक्शनचा रेट जो आहे, रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. ओके, रिॲक्शनचा रेट, रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन. ओके, रेट ऑफ रिॲक्शन, त्यालाच काय म्हणतो आपण, रेट इक्वल टू, बरोबर आहे. के इथं काय असणार आहे बाळांनो, सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे काय रे बाळांनो, अल्किल हलाइड. आर एक्स हा काय असणार आहे, आर एक्स अल्किल हलाइड. आणि प्लस आता इथं काय म्हणतो आपण, दुसरा अल्किल हलाइड सोबत न्यूक्लियोफाइल पण लागतो ना सर. रेट त्याच्यावरती डिपेंड आहे का, नाहीये बाळांनो. काय बनतो पहिल्या स्टेप मध्ये, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन स्टेप मध्ये बनत असेल, इंटरमिडिएट स्टेबल आहे, न्यूक्लियोफाइल कसा जरी आला तरी तो अटॅक करेल. रेट कशावरती डिपेंड असणार आहे, कम्प्लिटली सबस्ट्रेट वरती असणार आहे. रेट कशावरती डिपेंड असणार आहे, कम्प्लिटली आणि कम्प्लिटली अल्किल हलाइड वरती डिपेंड असणार आहे. रेट समजलं बाळांनो. नेक्स्ट वन. ओके, नेक्स्ट वन बघा. आता रेट झाला, ओके, रिॲक्शन कळाली, एनर्जी प्रोफाइल डायग्राम कळाली, रेट ऑफ रिॲक्शन कळाला, कशावरती डिपेंड असणार आहे हे सुद्धा कळाला. आता स्टार्टिंग मटेरियल कसा असेल त्याचा, दॅट इज सबस्ट्रेट. ओके, स्टार्टिंग मटेरियल, स्टार्टिंग मटेरियल. ओके, याचं स्टार्टिंग मटेरियल कसं असेल मला सांगा. रिॲक्शन मध्ये इंटरमिडिएट काय बनतोय, कार्बोकॅटायन. जर कार्बोकॅटायन बनत असेल, काय बनतोय बाळांनो, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन जर बनत असेल तर रिॲक्शनचा रेट बघा, कार्बोकॅटायन जर बनत असेल तर रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड असणार आहे, सबस्ट्रेट वरती डिपेंड असणार आहे. आणि रिॲक्शनचा रेट सबस्ट्रेट वरती डिपेंड आहे. इंटरमिडिएट काय बनलाय, कार्बोकॅटायन बनलाय. कार्बोकॅटायन कसा आहे बाळांनो, स्टेबल. आपण इथं बघितलं एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये, कार्बोकॅटायन कसा बनतोय, स्टेबल बनतोय. कार्बोकॅटायन जर स्टेबल बनत असेल तर कार्बोकॅटायन कोणत्या केसमध्ये फास्ट बनू शकतो, तेवाले सबस्ट्रेट कसे असणार आहे, गुड असणार आहे, म्हणजे ते रिक्वायर्ड असणार आहे. स्टार्टिंग मटेरियल कसं पाहिजे आपल्याला, टर्शरी अल्किल हलाइड. कसा अल्किल हलाइड बाळांनो, टर्शरी. ओके, स्टार्टिंग मटेरियल टर्शरी, ग्रेटर असणार आहे त्याचा रिॲक्शनचा रेट देन सेकंडरी, खूप ग्रेट 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 कम्पेअर टू प्रायमरी. म्हणजे प्रायमरी मध्ये रिॲक्शन जाणारच नाही, खूप 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 स्लो जाईल गेली तरी. ओके, पण अलायलिक बेंझिलिक असेल, लक्षात असू द्या. अलायलिक बेंझिलिक कॅटायन कसे असतात, स्टेबल असतात. म्हणून अलायलिक आणि बेंझिलिक मध्ये रेट प्रायमरी सेकंडरी पेक्षा फास्ट असतो, एवढं लक्षात असू द्या. ओव्हरऑल आपल्याला डोकं कशाचं लावायचं आहे, कार्बोकॅटायनचं. जिथं कार्बोकॅटायन टर्शरी बनतोय, जिथं कार्बोकॅटायन स्टेबल बनतोय, तो वाला सबस्ट्रेट एकदम भारी आपल्या रिॲक्शनसाठी. बरोबर आहे की नाही. हा, कार्बोकॅटायन म्हणलं की तुम्ही दुसरीकडेच डोकं लावा, आपण स्टेबल. वा, शबाश. ठीक आहे. ओके, स्टार्टिंग मटेरियल कळाला, टर्शरी, सेकंडरी, देन प्रायमरी. ओके, लिव्हिंग ग्रुप. आणखी फर्दर मोर लिव्हिंग ग्रुप. ओके, लिव्हिंग ग्रुप कसे असतील बाळांनो बघा. लिव्हिंग ग्रुप म्हणजे डिपार्टिंग ग्रुप, जे बाहेर निघून जाणार आहेत ते ग्रुप कसे पाहिजे. ओके, गुड लिव्हिंग ग्रुप लागतील. कसे लागतील बाळांनो, गुड लिव्हिंग ग्रुप.
आपल्याला ग्रुप कसे लागतील, गुड लिव्हिंग ग्रुप लागतील. ओके, हॅलोजन जर म्हणले आपण, हॅलोजन जर म्हणले तर हॅलोजन मध्ये आयोडीन सगळ्यात भारी, पटकन निघून जातो. त्याच्यानंतर ब्रोमीन, त्याच्यानंतर क्लोरीन, आणि फ्लोरीन जातो का लवकर, नाही जात बाळांनो. फ्लोरीन सगळ्यात शेवटी म्हणण्यापेक्षा जातच नाही म्हणलं तरी चालेल. हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाले ग्रुप कसे असतात, स्ट्रॉंगली हेल्ड करून ठेवतात, पकडून ठेवलेलं असतं. तो तुटेल का पटकन, नाही तुटत. कन्सिडर इथं कार्बन आहे आणि इथं कोण आहे, फ्लोरीन आहे. आपण बॉन्ड तोडायचा प्रयत्न करतोय, फ्लोरीन खेचतोय, फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. तू पकडून ठेवल ना, छोटी साईज पकडून ठेवल. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो काय करतो, पकडून ठेवतो त्याला, डिपार्ट होत नाही. राहू दे लक्षात. ठीक आहे. ओके, लिव्हिंग ग्रुप कळायला आपल्याला, सबस्टेट कळायला आपल्याला. ठीक आहे, आपण बघूया दुसरा आणखी एक. ओके, लिव्हिंग ग्रुप कळाले, सबस्टेट कळाला आपल्याला. ओके, आता अल्किल हॅलाइड सुद्धा कळाले आपल्याला. हॅलाइड्स कोणते लागतील ते सुद्धा समजले आपल्याला. देन आफ्टर याच्या सोबत आपल्याला आणखी काय लागेल, आपल्याला लागेल सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंट कोणता असेल, ठीक आहे. रिॲक्शन मध्ये सॉल्व्हेंट कोणता असेल बाळांनो, सॉल्व्हेंट कोणत्या टाईपचा सॉल्व्हेंट आपल्याला लागेल, रिक्वायर्ड सॉल्व्हेंट बघायचा. ओके, सॉल्व्हेंट्स लागतील आपल्याला पोलार प्रोटिक. कोणते सॉल्व्हेंट, पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट आपल्याला रिक्वायर्ड असतील. कसे सॉल्व्हेंट पाहिजेत, पोलार प्रोटिक. नाव पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट का पाहिजेत, बरोबर आहे. पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट हे काय करत असतात, सॉल्व्होलायसिस करत असतात. म्हणजे जो इंटरमिडिएट आपला कार्बोकॅटायन बनतोय त्या कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करायचं काम करत असतात ते. म्हणून आपल्याला सॉल्व्हेंट कसे लागतील बाळांनो, पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट लागतील. फर्दरमोर आपल्याला रिक्वायर्ड आहे न्यूक्लियोफाइल, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, रिएक्शन मास मध्ये आपल्याला आणखी लागतो न्यूक्लियोफाइल. बघूया आपण न्यूक्लियोफाइल पण आपल्याला कसा रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. ओके, न्यूक्लियोफाइल आपल्याला कसा लागेल बघा. लिव्हिंग ग्रुप कसा होता रे बाळांनो, गुड लिव्हिंग पाहिजे होते. एक वेळेस डिपार्टिंग ग्रुप निघून गेला, डिपार्टिंग ग्रुप म्हणजे जाणारा ग्रुप निघून गेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिव्हिंग ग्रुप म्हणला होता ना आपण, आपल्याला काय लागतोय न्यूक्लियोफाइल. ओके, न्यूक्लियोफाइल. ओके, आता बघा, एक वेळेस आपला डिपार्टिंग ग्रुप गेला निघून, एक वेळेस आपला डिपार्टिंग ग्रुप निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर आपला डिपार्टिंग ग्रुप काय झाला बाळांनो, निघून गेला. ठीक आहे, एक वेळेस आपला डिपार्टिंग ग्रुप निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर मला सांगा, आपल्याकडे जो, एक मिनिट, हे काय झालं रे बाळा, एक मिनिट, काय चालू आहे. ओके, न्यूक्लियोफाइल आपल्याला कसा लागेल, डिपार्टिंग ग्रुप निघून गेला बाळांनो. एक वेळेस डिपार्टिंग ग्रुप निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर काय बनलाय, कार्बोकॅटायन बनलाय. कार्बोकॅटायन कसा आहे, स्टेबल आहे. आता स्टेबल जरी म्हणला तरी तो काय बाळांनो, इंटरमिडिएट आहे. जरी कार्बोकॅटायन बनला तरी तो काय आहे, इंटरमिडिएट आहे. आणि इंटरमिडिएट कसे असतात बाळांनो, हायली अनस्टेबल. आता जर इंटरमिडिएट अनस्टेबल असेल तर न्यूक्लियोफाइल, कसाही न्यूक्लियोफाइल आला तर पटकन अटॅक करेल की नाही बाळांनो, बरोबर आहे का नाही. ठीक आहे, कसाही न्यूक्लियोफाइल जर आला तर तो काय करेल, पटकन तिथं अप्रोच करेल, पटकन तिथं अटॅक करेल, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा बसलाय, ओके, याचा 35-40 वर्ष झालं, लग्नच नाहीये. कशी ही पोरगी मिळाली तर पटकन लग्न करेल की नाही बाळांनो, बरोबर आहे का. हा, तसं आहे. इथं कार्बोकॅटायन बनलाय, हायली अनस्टेबल झालाय. अनस्टेबल जर असेल तर काय होतं बाळांनो, पटकन जे मिळेल त्याच्यासोबत पटकन उरकून टाकतं, बरोबर आहे की नाही. सेम थिंग. मग इथं आपल्याला न्यूक्लियोफाइल कसे लागतील, कसे, ओके, वीक न्यूक्लियोफाइल्स आर इनफ. वीक न्यूक्लियोफाइल्स आर इनफ. म्हणजे आपल्याला वीक न्यूक्लियोफाइल जरी असतील तरी काम भागून जातं. ओके, सिम्पली आपल्याला कशा लागतील, वीक न्यूक्लियोफाइल लागतील. राहील का लक्षात. ओके, फर्दर मोर याचे प्रोडक्ट, ओके, प्रोडक्ट काय बनतो रिएक्शन मध्ये, व्यवस्थित बघा रे बाळांनो. रिएक्शनचा प्रोडक्ट काय बनतो, आपण काय म्हणलं,
आपण काय म्हणलं होतं, 2 स्टेप मेकॅनिझम. रिॲक्शन 2 स्टेपची आहे. रिॲक्शन 2 स्टेपमध्ये पहिली फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, दुसरी अप्रोच ऑफ न्यूक्लियोफाइल. ज्या वेळेला कार्बोकॅटायन बनला होता त्यावेळेला न्यूक्लियोफाइलला अप्रोच करण्यासाठी व्हॅकेट ऑर्बिटल होता, तो पुढून पण अप्रोच करत होता, पाठीमागनं सुद्धा अप्रोच करत होता. त्याच्यामुळं काय झालं, बरोबर आहे, त्याच्यामुळं काय झालं होतं तर या केसमध्ये बघा, ज्या वेळेला आपल्याला प्रोडक्ट बनतोय त्यावेळेला इंटरमिडिएट वरती न्यूक्लियोफाइल अप्रोच करतोय, बोथ साइडने अप्रोच करतोय. दोन्ही साइडने अप्रोच केल्यामुळे आपल्याला जो प्रोडक्ट मिळत होता, 2 मिळत होते 50-50%, त्याला काय म्हणलं होतं आपण, रेसिमिक मिक्सचर. व्हेरी गुड. प्रोडक्ट कसा असेल रे बाळांनो, रेसिमिक. कसा असेल, रेसिमिक मिक्सचर. प्रोडक्ट कसा असणार आहे, रेसिमिक मिक्सचर असणार आहे बाळांनो. राहील का लक्षात? ओके, हा झाला आपला SN1 चा डिटेल्स. ओके, चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे, कन्सिडर. व्यवस्थित बघा रे बाळांनो, आपल्याकडे सायक्लोहेक्झेन दिलाय, इथं CH3 आहे, इथं OH दिलाय. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय ऍड केला, H2O ऍड केला, वॉटर ऍडिशन केली. वॉटर ऍडिशन केल्याच्या नंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल बघा, आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल, इथं OH प्लस आपल्याला दुसरा प्रोडक्ट सुद्धा मिळेल. ओके, इथं कसं असणार आहे, सॉलिड, आणि डॉटेड वरती कोण असेल रे बाळांनो, OH असेल. बरोबर आहे का? हा, बघा इथं आपल्याला 2 50-50% प्रोडक्ट भेटले, हा 50% प्लस हा 50%. ओके, ठीक आहे. चला मी भरपूर सारे एक्झाम्पल देतो तुम्हाला, आता तुम्हाला ट्राय करायचे आहेत. याच्यामधले ड्रॉबॅक्स, याच्यामधल्या रिॲक्शनचं ड्रॉबॅक काय आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहेत. ओके, चला आपण काय करूया, पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल्स देतो मी, सॉल्व करून घ्या. ठीक आहे, एक PH इथे Cl. ठीक आहे, आपण देऊया H2O. ऍडिशन करा रे बाळांनो. सेकंड, ओके, PH इथे व्यवस्थित बघा, इथे काय दिलं आपण, आयोडीन दिलाय, कसा आहे, डार्क लाईन वरती आहे. तिसरा, ओके, सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन मध्ये इथं आपण काय देतोय, Br. कसा आहे तो, कसा आहे तो, डार्क लाईन वरती आहे. सेम सगळ्यांमध्ये ऍडिशन कशाची करायची आपल्याला, H2O. कशाची ऍडिशन बाळांनो, H2O. वॉटर ऍड करून द्या बरं. ओके, नेक्स्ट फोर्थ, ओके, आपल्याकडे आहे सायक्लोहेक्झेन, इथे Cl. ठीक आहे, इथे आपण काय दिलाय, हा टर्शरी आहे. ओके, इथं CH3 दिलाय आपण. ठीक आहे, फिफ्थ, सगळ्यांमध्ये ऍडिशन कशाची करायची, H2O ची ऍडिशन करायची आहे. ठीक आहे, देन कन्सिडर, आपण सबस्ट्रेट दिलाय असा, इथे डॉटेड वरती दिलाय Br, इथे आहे H2O. चला ट्राय करा बाळांनो. 6 नंबर, इथं टर्शरी, इथं Br, H2O. ओके, 7 नंबर, इथं Br, इथं H2O. ओके, ठीक आहे, सॉल्व करा पटकन. त्याला पॉज करून लिहून घ्या सगळे, आपण कंटिन्यू करूया पुढं. ठीक आहे.